कारण जे आयकॉन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्यांच्या माध्यमातून बहारदार खेळ पाहायला मिळाला. चला तर वळूया जय भैरव चषक 2025 दुसरी रजनी. दुसऱ्या रजनीमधील पहिला सामना जैन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब विरुद्ध ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी. टॉस जिंकले जैन गुड मॉर्निंग संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला इथे निर्णय. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर. बॉलिंग मार्गमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन इथे दाखल झालंय तो ओमकार. सलामीची जोडी या बी ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला पार्थ गांधी, नॉन स्ट्राईक एंडला संकेत पवार. या क्रीडांगणावरती या दोघांचाही बोलबाला राहिलाय. आपण या आधीच्या काही ट्रॉफी जर डोळ्यासमोर आणल्या तर पार्थ गांधी एक उगवता सितार रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरी तालुक्यातील पहिला बायकर मॅन पार्थ गांधी. या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला फणसवडे गावचा चमचमता सितारा संकेत पवार. यस, पहिला बॉल. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं इथे असतील आणि त्याचबरोबर 6 षटकांचा असणार हा सामना. 3 षटकं ही आयकॉन प्लेयर इथे टाकू शकतात. 3 कंपल्सरी लोकल खेळाडूला इथे फेकणं आवश्यक असेल. आणि पहिलाच बॉल या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन आहे. 1 रन इथे मिळते. एका धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करताना पार्थ गांधी. 0 फिगरचा हा हिरो आहे. अनेक मैदानं त्याने गाजवल्या. चिपळूण येथे झालेली स्पर्धा आणि त्यामध्ये केलेली धमाकेदार फलंदाजी आणि त्याची एक वेगळी ओळख रत्नागिरी तालुक्यामध्ये तयार झालेली पाहायला मिळाली. आणि त्याला अनुसरून त्याने अनेक मैदानं गाजवलेत. 2024-2025 मध्ये झालेला बाबरशेख ट्रॉफी आणि त्या बाबरशेख ट्रॉफीमध्येही या खेळाडूने कमाल धमाल फलंदाजी केली. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी फलंदाजीची क्षमता राखणारा खेळाडू पार्थ गांधी. स्ट्रायकिंग एंडला या लो फुलटोचा स्ट्रेट खेळ आहे. डीपला चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. बॉलवरती येतोय, फील्ड करेल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवरबाज फलंदाजी इथे होईल का हे इथे पाहणं आवश्यक असताना दरम्यान फुल चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय तो ओमकार. रॅन्डम ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू घेतलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळाय. सीमारेषेच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला परंतु तो फक्त पाहतच राहील आणि बॉल मात्र दंदन करत सीमारेषे लागलावत जातोय. सीमारेषा पार. चौकार पेश केला गेलाय संकेत पवार याच्या बॅटमधून. संकेत पवारचा वार. बॉल गेला सीमारेषा पार. धावा मिळाला 4. चौकार. पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सेम शॉट आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करून घेतोय संकेत पवारचा लगातार दुसरा वार. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. चौकार. या क्रीडांगणावरती याची हुकूमत राहिली आणि तीच हुकूमत या सिरीजमध्ये जय भैरव 2025 मध्येही अप्रतिम खेळाने इथे नचाकत बरी फलंदाजी पाहायला मिळते. बॉलला येऊ देतोय अंडर द आय आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला अतिशय दर्जेदार फटका संकेत पवारच्या बॅटमधून इथे आपण पाहिला. लगातार 2 चेंडूवरती लगावलेले 2 चौकार. त्यामुळे आत्मविश्वास दुगणित झालाय तो संकेत पवार याचा. यस, यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्लीवला चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 11 या अंकावरती, ज्यामध्ये 2 चौकार यावेळी संकेतने लगावलेत आणि दोन्ही शॉट अतिशय नेत्रदीपक पाहायला मिळेल. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल आणि एक क्लासी शॉट क्रिकेटमधील संकेत पवारच्या बॅटमधून इथे आपण पाहिला. यस, यावेळी ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता. फ्रंट फूट थोडासा बाहेर काढला आणि ऑन साईडला भिरकवून देण्याचा इरादा होता तो संकेतचा. दरम्यान षटक क्रमांक 1 इथे समाप्त होते ते ओमकार याचं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबची धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 12 धावा.
पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन इथे दाखल होतोय तो गौरववरती दाखवला गेला विश्वास. प्रथम फलंदाजी करतो ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12. वैयक्तिक 9 धावसंख्येमध्ये खेळतोय तो संकेत पवार. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि एक चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल ती संकेत पवार याच्या माध्यमातून. ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी प्रथम फलंदाजी करते. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन इथे दाखल होतोय तो गोलंदाज गौरव. काउ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय आणि यावी पाथ गांधी आहे. फटका लाजवाब आहे. 1 बॉल चेंडू डीपला ट्रॅव्हल होईल. सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा देईल आणि पाथ गांधीच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. आणि परफेक्ट फुटवर्क आणि त्यानंतर घुमवलेली बॅट पाहायला मिळाली. चौकार ठोकला पार्थ गादेने. इरादा स्पष्ट केलंय. गौरवच्या पहिल्याच बॉलवरती केलेलं आक्रमण इथे पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल गौरव. अकुटप आहे. ऑफ पिच डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. चांगला बॅलन्स केला आणि कट केलं बॉलला. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फील्ड करेल. 1 रन इथे मिळेल ती संघाला. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक. त्यामुळे 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. डीप मिड विकेटला आणि त्याचबरोबर लॉग ऑफला घेतलं गेलं क्षेत्ररक्षक. गौरव बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. फील्डवरती दिली जाते नजर. बेस्ट ऑफ प्लेअर यावेळी सीमारेषेच्या दरम्यान इथे ठेवले गेलेत. कॅचिंग पोझिशनला घेतले गेलेले हे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्पा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती थोडासा जलद गतीने बॉल आलाय. त्यामुळे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल ती संकेत पवार याला. संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणारी 1 रन. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. यावी थोडासा जलद गतीने आलेला बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे बॅट प्रॉपरली मिडल झाली नाही बॉलला. त्यामुळे बॉल ज्या दिशेने खेळायचा होता त्या दिशेला खेळू शकला नाही तो संकेत. आखूड टप्पा आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला टाइम करणं अपेक्षित होतं ते केलं गेलं नाही. कडेकडेच ऑफ साईडला खेळण्याचा विचार होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्यासाठी भिरकवलेली बॅट इथे पाहायला मिळाली. परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथे पात्र झालं नाही. त्यामुळे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि कमबॅक करतोय गौरव. अचूकता दाखवायचे, भेदकता त्याला दाखवायचे. यस यावी उंच हवेमध्ये खेळला गेलाय बॉल. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. एक चांगलं सजवलं गेलेलं क्षेत्ररक्षण असताना पकडली गेलेली कॅच आणि यावी डगआउटच्या दिशेने निराश होऊन माघारी परतताना पाहायला मिळतोय तो संकेत पवार. आक्रमण करत होता, हल्ला करत होता, लाजवाब फटकेबाजी जो करत होता तो मात्र इथे एक बिग शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद होऊन माघारी परततोय. पहिला धक्का, पहिला हादरा ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाला. अठरा एक गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गौरव ऑन दी मार्क. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय. सागर म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बंटी पाटील. बिग हिटर म्हणून सुपरिचित असणारा हा खेळाडू. पाटीलवाडीचा किंग. यावेळी स्ट्रायकिंग एंडला गौरवचा आखूड टप्पा फेकला गेलेला हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा इरादा होता परंतु बॅटची एज घेतले. सेकंड स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोनमध्ये 1 रन इथे मिळते. दरम्यान षटक क्रमांक पॉवर प्लेचं समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा.
2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 21 रन. 19 धावा, माफ करा 19 धावा. 9.5च्या सरासरी चाललेली धावगती इथे पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पॉवर प्लेची दोन्ही षटकं इथे समाप्त झालेत आणि संकेत पवारने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये लगावलेही गेले, परंतु त्यानंतर आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो कॅच आउट होऊन माघारी परतलाय. याबी पार्थ गांधी स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज इथे दाखल होतोय. ओमकार वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. ओमकार याच्यावरती सोपवली गेलेली जबाबदारी. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झाले, त्यामुळे फील्ड याबी सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर डीपला घेतला गेला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ लॉंग ऑन या दोन्ही ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. बेस्ट ऑफ 5 प्लेयर्स असतात जे कॅचिंग पोझिशनला घेतले जातील. ओमकार जेणेकरून ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवायचं आणि फलंदाजाला चकवायचं, ही रणनीती हा प्लॅन असतो तो ओमकार याचा. आणि तोच ओमकार वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राईट एम ओव्हर द विकेट. पारसाठी फेकला गेलेला बॉल अलॉंग द कार्पेट आहे. स्क्वेअर लीगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सहज सोप्या पद्धतीने बॉल इथे फील्ड केलाय, थ्रो केलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फटक्यामध्ये ताकद सर्व काही पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षण बेस्ट ऑफ पोझिशन्समध्ये इथे लगावला गेलाय. त्यामुळे आलेला डॉट बॉल यावेळी आकुल टप्पा सॉफ्ट हँडचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती, फील्ड करेल आणि तोपर्यंत सहजपणे प्राप्त केली जाईल ती 1 रन. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. पार्थ गांधी जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील अपेक्षा असेल संघाला यानंतर सुपर ब्लास्टची, परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला बंटी पाटील. या शॉर्ट पिच डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑन साईडला खेळलाय, डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, बॉलवरती येतोय. एक चांगला कॉलिंग कोऑर्डिनेशन यांच्या माध्यमातून घेतली गेलेली 1 रन. एकाच धावेवरती मानलं गेलेलं समाधान. धावसंख्या 21 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा. 1 गडी गमावलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आखूड टप्पा आहे. गती कमी होती, कम्प्लिटली फसलाय, चकलाय. तो यावेळी पार्थ गांधी चलाकी दाखवली आणि बुद्धी चातुर्याचा केला इथे वापर. गती कमी ठेवली, आखूड टप्पा ठेवला आणि पार्थ गांधीला कम्प्लिटली चकवलं. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. ओमकारचा चांगला बॉल. यावेळी फुलटॉस आहे, स्टेपिंग पाहायला मिळते. पॉवर दाखवलंय मैदानाच्या बाहेर, वावर दाखवलाय बॉलला. पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा. पार्थ गांधीच्या बॅटमध्ये धमाका, ब्लास्ट. पण पाहिलं स्टेपिंग पाहायला मिळालं, थोडासा पुढे आला आणि त्यानंतर खेळला गेलेला एक पॉवर बाजू फटका. 6 धावा. धावसंख्या 27. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. ऑन साइडला डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. बॉलवरती येईल, परंतु गॅदर करू शकला नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा इथे मिळत आहेत. लगातार 2 मोठे फटके पार्थ गांधीच्या बॅटमधून. पार्थ गांधी इथे आता मात्र ऑन फायर झालाय असं जरूर म्हणावं लागेल, कारण फॉरवर्डला येऊन लगावलेला एक षटकार आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती आपची बॅटची नजाकत दाखवली. मिडल केला बॉलला, डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता. कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो असफल झाला. बॉल मात्र थांबला नाही, सीमारेषेच्या बाहेर गेला आणि दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 31 रन 31 धावा. इथे दाखल झालंय वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक.
अनिकेत ऑन दी मार्क. फील्डवरती दिली जाते एक नजर. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक घेतलंय. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवलेला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला अंपायरला क्रॉस करून ठेवला गेलेला एक क्षेत्ररक्षक. डीपला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. यावी यस ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क मात्र इथे झाला नाही. बंटी पाटील यावी आक्रमण करण्याचा इरादा इथे दाखवतोय, दर्शवतोय, परंतु कुठेतरी नजर अंतिम क्षणापर्यंत ठेवून बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे होणं गरजेचं आहे. परंतु यावेळी आलेला डॉट बॉल आत्मविश्वास वाढून जाईल तो गोलंदाजाचा. अनिकेत एकाच ॲक्शनमध्ये 2 टर्न इन आणि आउट हे दोन्ही टप्पे इथे मेंटेन करताना आपल्याला दिसेल. बॉल वळण देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो अनिकेत. यस यावी स्ट्रेट खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येतोय, करत नाहीये चोक. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली गेलेली कॅच. दुसरा धक्का. ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाला बंटी पाटील निराशा करतोय संघाची. जो धमाका बंटी पाटील कडून अपेक्षित होता तो मात्र इथे झाला नाही. बिग हिट करण्याचा प्रयत्न प्रॉपरली मिडल होऊ शकला नाही, टाइम करू शकला नाही तो बंटी, परंतु क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडतोय आणि इथे मात्र खेळ संपवतोय तो बंटी पाटील. याचा दुसरा धक्का ईसा अहमद पाटीलवाडी संघाला. धावसंख्या 2 गडी बाद, 31 रन. अनिकेत यशस्वी गोलंदाज इथे ठरतोय, कारण त्याने मिळवले एक महत्त्वपूर्ण विकेट. म्हणजे बंटी पाटील याची विकेट आहे, महत्त्वपूर्ण विकेट आहे, महत्त्वाचा मोहरा इथे गारद केला गेलाय. यावी अलॉंग द कार्पेट खेळ आहे, स्ट्रेट खेळ आहे. ऑन ड्राईव्ह खेळला गेलेला हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने इथे फील्ड केला गेलाय. एकच रन इथे मिळते ती संघाला. धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 2 मोहरे गमावले, 2 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करतोय ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघ. टॉस जिंकला गेला तो जेनेन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी इथे घेतलाय. अनिकेत ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल. यस यावी सॉफ्ट हँडचा वापर आहे. एक स्किलफुल खेळला गेलेला फटका पार्थ गांधीच्या बॅटमधून इथे पाहायला मिळतोय. कारण डीपला क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे सिंगल डबल घेत स्कोअर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा इरादा असेल. आणि अशाच पद्धतीची खेळी आपण बाबरशेख ट्रॉफीमध्ये पार्थ गांधीकडून पाहिले. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता, पार्थ गांधी मैदानाच्या आतमध्ये राहिला, शेवटपर्यंत सिंगल डबल घेत जाताना पाहायला मिळाला आणि शेवटच्या 2 षटकामध्ये त्याने चढवलेलं आक्रमण आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये मिळवलेला विजय, ही यादगार खेळी पार्थ गांधीची राहिली. अनिकेतचा बॉल पॉवर बाज हिटिंग आहे. लाजवाब ताकद, नजाकत, स्कोर कार्ड मध्ये बरकत. धावा मिळतील 6 पाहायला मिळतोय ते षटकार. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते ती यावेळी 39 या अंकावरती. करतोय दमदार. काय फटका सजवला, काय ताकद दाखवली, काय नजाकत दाखवली आणि स्कोर कार्ड मध्ये 6 धावांची बरकत इथे दाखवली. लाजवाब फलंदाजी, दमदार बंदार. आकुल टप्पा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने वार करण्याचा इरादा, परंतु बॅट बॉलचं कलेक्शन नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होईल ते यावी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद, 39 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर.
नंतर होणारा सामना केसीसी कोकणनगर विरुद्ध दत्तप्रसादी घोडे वटार. दोन्ही संघांचे संघनायक आपले प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. आणि दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचे. फर्स्ट इनिंग संपन्न झाल्यानंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्सच्या दिशेने उपस्थित राहतील. फर्स्ट इनिंग नंतर आपण लगेचच पुढील सामन्याचा टॉस होईल. पुढील सामना असेल केसीसी कोकणनगर विरुद्ध दत्तप्रसादी घोडे वठार. काही सूचना मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील यांनी दिल्यात आपल्या खेळाडूंना. पार्थ गांधी स्ट्रायकिंग एंडला शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी. नॉन स्ट्राईक एंडला दमदार असा मंदार आणि बॉलिंग मार्गवरती षटक घेऊन इथे दाखल होतोय गौरव. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 5वं षटक. रटम ओव्हर द विकेट पार्थ गांधीसाठी. आखू टप्पा यावेळी मिड विकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगला जम्प केलाय. बॉल फील्ड केलाय. परंतु यावेळी मिळतील त्या 2 धावा. काय डेडिकेशन दिलंय. काही समर्पण पाहायला मिळालं. झेल घेण्याचा पुरेपूर केला गेलेला प्रयत्न. बॉडीला कम्प्लिटली झोकून दिलं. बॉलवरती नजर ठेवली. बॉलपर्यंत पोहोचलाही परंतु गॅदर करू शकला नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं 2 धावा रोखण्यात तो यशस्वी ठरलाय. आणि हे समर्पण महत्त्वाचं आहे. एखादा उत्कृष्ट खेळाडू ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करतो, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक चांगली साथ देतो, त्यावेळी गोलंदाजालाही एक ऊर्जा निर्माण होते. जी ऊर्जा यावेळी गौरवच्या माध्यमातून जरूर येणाऱ्या बॉलमध्ये पाहायला मिळेल. कारण फिल्डिंगची साथ जेवढी तुम्हाला चांगली साथ देईल त्यावेळी एखादा खेळ चांगला होत असतो. एखादी टीम चांगली उभारत असते आणि ते इथे आपल्याला पाहायचं आहे. यावेळी एक क्लासी शॉट आहे. काय ते टायमिंग आहे, काय तो फटका आहे आणि काय तो रिझल्ट आहे. 1 बॉल चेंडू सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 4 आणि इथे पाहायला मिळतोय पार्थ गांधीचा शानदार चौकार. क्लासी अशी फटकेबाजी करताना ती आपण पाहिले पार्थ गांधी याला. तो यावेळी स्ट्रायकिंग एंडला. गौरवचा फुटचा चेंडू आहे. आखूड टप्पा आहे. उंच हवेमध्ये खेळ आहे. आपली पॉवर दर्शवतोय. सामर्थ्य दाखवतोय. ताकद दाखवतोय. लाजवाब फटका इथे पाहायला मिळतोय पार्थ गांधीच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी होतोय फरार. षटकार. धावसंख्या पोहोचेल 51 या अंकावरती. पार्थ गांधी ऑन फायर आक्रमण करतोय. तो यावी गौरववरती. यस यावी परफेक्ट यॉर्क आहे. खोदून काढलाय. स्ट्रेट खेळ आहे. बॉल फीड केला जाईल 30 यार्ड सर्कलमध्ये. मिडॉनच्या दिशेने 1 रन इथे प्राप्त होईल. पार्थ गांधी पहिल्या चेंडूवरती घेतल्या गेलेल्या 2 धावा. त्यानंतर लगावलेला चौकार. मनगटाचा पुरेपूर केलेला वापर. कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला एक नजाकत बरा फटका आणि त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून खेचला गेलेला एक शानदार षटकार इथे आपण पाहिला. धमाका करताना पार्थ गांधी आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती घेतले गेलेले एक सिंगल आणि एक सेन्सिबल क्रिकेट इथे आपण म्हणू शकतो. एक दर्जेदार क्रिकेट पेश करतोय पार्थ गांधी. यावी दमदार मंदार स्ट्रायकिंग एंडला. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. मिड विकेटच्या दिशेने डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक डीपला पाहायला मिळतोय. बॉलवरती येईल. फील्ड करतोय आणि तत्वर मिळेल ती 1 रन. एकाच धाब्यावरती समाधान इथे मानावं लागलंय ते मंदार याला. धावसंख्या 53 आणि पार्थ गांधी मात्र इथे सांगतोय आस नहीं आयास करेंगे, हर कोशिश हर काम करेंगे, जो भी बाधा ही आएंगी उनका भी सम्मान करेंगे, डटे रहेंगे अड़े रहेंगे, जब तक न मंजिल मिले हर कोशिश हर काम करेंगे. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. आडव्या बॅटने केलाय बार. बॉल सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली करत नाहीये. चूक पकडतोय झेल आणि इथे मात्र संपतोय पार्थ गांधीचा खेळ. 3री विकेट, 3रा गडी, 3रा मोहरा इथे होतोय गार. 3रा धक्का इथे बसतोय ईसाह्यामध्ये स्पोर्ट पाटीलवाडी संघाला.
षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 53 53 रन लॉस ऑफ 3 विकेट. पाहूया टीम मीटिंग मध्ये चर्चा चालू आहे. शेवटचे 6 चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवायचे यावरती चालली ती बातचीत. परंतु मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आणखीन एक धमाकेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल तर दमदार मंदार पार्थ गांधीच्या माध्यमातून 32 धावांची खेळी इथे पाहायला मिळाली. 32 धावांची दमदार अशी खेळी पार्थ गांधीने इथे पेश केले. आणि इथे दाखल झाले गोलंदाज साई फिरकीचा जादूगर. 4 ते 5 पावलांचं घेतलेलं रन. परंतु स्ट्रायकिंग एंडला दमदार मंदार कशा पद्धतीने करतोय इथे कामगिरी. फील्ड इथे सजवली जाते. ऑन साईडचा जर विचार केला तर डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. परंतु या मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला 30 यार्ड सर्कलमध्ये या स्क्वेअर लेगच्या खेळाडूला 30 यार्ड सर्कलमध्ये घेतले गेले. वारंवार बदलली जाते फील्ड. बेस्ट ऑफ प्लेअर या सीमारेषेच्या दरम्यान कारण स्ट्रायकिंगला आलाय तो मंदार. साईचा पहिला बॉल आणि याबी ऑन साईडला भिरकवून देण्याचा इरादा होता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळत आहेत त्या 2 धावा. एक रन, एकच रन इथे मिळते कारण सिंगल रनच्या डिक्लेअर झोनमध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल झाला त्यामुळे 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 54 या अंकावरती. साई ऑन दी मार्क राईट एम राऊंड दी विकेट. यावी टीम मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बॉल चेंडू इथे फील्ड केला जाईल का? यस केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला केला गेलेला थ्रो आहे परंतु अवे फ्रॉम द विकेट केला गेलेला थ्रो. कव्हर फील्ड पाहायला मिळाली परंतु एक चांगलं कॉर्डिंग कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट रन आणि परफेक्ट टर्न ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी सक्सेसफुल ठरत असतं आणि तेच या मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून पाहायला मिळालं. एक चांगला रन केला, चांगला टर्न केला आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेले. यावी ताकद नजाकत आणि मैदानाच्या खूपच बाहेर फेकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळतोय. कामगिरी करतोय दमदार पाटीलवाडीचा हा मंदार. धावा मिळते 6 आणि मैदानाच्या आतमध्ये दमदार अशी फलंदाजी मंदारची पहा. बाहेर आणण्याचा इरादा होता परंतु मंदार तिथे होता आणि मंदारच्या बॅटमधून निघाले एक उत्तुंग गगनचुंबी जणू काही आकाशाला गवसणी घालतो की काय असा खेळला गेलेला फटका. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये खेळ आहे. चांगली उंची बॉल आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली जज करतोय परंतु दिसटलाय झेल. झेल मात्र इथे दिसटलाय परंतु यानंतर कसा होईल खेळ हे इथे मात्र पाहावं लागेल कारण 2 धावा इथे मिळतात. स्ट्रायकिंगला मंदार आपल्याला पाहायला मिळेल. खूपच उंच खेळला गेलेला हा फटका सीमेरेषाच्या दरम्यान खेटून उभा होता तो क्षेत्ररक्षक. बॉल पर्यंत पोहोचलाही प्रॉपरली परंतु बॉल मात्र गॅदर करू शकला नाही. गौरव बॉलच्या खाली झेल घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला परंतु निसटला झेल. 2 धावा मिळाल्या मंदार याला. यस यावी थोडंसं स्टेपिंग करून फॉरवर्डला येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक इथे नाकाम ठरेल. 22च्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि पोहोचेल 65 रन 65 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ. ऋतिक म्हणजेच बाबा यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. साई ऑन दी मार्क. थोडंसं महागडं ठरलंय षटक. चांगले टर्न करताना पाहायला मिळते तो साई
परंतु तेवढीच दमदार फलंदाजी राहिले ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाची. रटम राऊंड दी विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एज घेतलाय, लेग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल, जिथे आहे घोषित क्षेत्र आणि 1 रन इथे मिळते आणि निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 6 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. त्या 67-67 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले ते जेएनएन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या समोर. पहिलं षटक इथे आपण पाहिलं तर ओमकारच्या माध्यमातून जे 12 धावांचं पाहायला मिळालं. दुसरं षटक गौरव 1 विकेट प्राप्त केली, 7 धावा त्याने खर्च केला. तिसरं षटक ओमकारने जर आपण 2 षटकांचं आपण पाहिलं तर 24 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि त्यानंतर चौथं षटक अनिकेतच्या माध्यमातून इथे हाताळलं गेलं जे 8 धावांचं पाहायला मिळालं. परंतु गौरव कुठेतरी पुढील षटकांमध्ये थोडासा महागडा ठरला असं म्हणावं लागतंय. 14 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली आणि साईच्या माध्यमातून फेकलं गेलेलं 6वं षटक यावरती जर आपण नजर दिली तर ते षटक 13 धावांचं इथे पाहायला मिळालं, ज्यामध्ये 1 षटकार इथे ठोकला गेलाय. आणि फलंदाजी जर आपण पाहिली तर पार्थ गांधीने कमाल धमाल केले, कारण 15 चेंडूंचा सामना त्याने केला, 32 धावा तिथे बनवल्या, ज्यामध्ये आपण 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले तर 3 चौकार त्याने लगावलेत. संकेत पवारनेही सुरुवात अशी दमदार केली, 2 वार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 2 उत्तुंग चौकार इथे आपण पाहिले. 7 धावांचा सामना त्याने केला, 10 धावा त्याने बनवल्या. सागर पाटील म्हणजे आपला बंटी मात्र इथे दमखम दाखवू शकला नाही, केवळ 2 धाव्यांमध्ये तो निराश होऊन माघारी परतलेला इथे आपण पाहिला. परंतु त्यानंतर दमदार कामगिरी केली ती मंदार याने आणि मंदारने नाबाद 19 धावांची दमदार अशी खेळी केली आणि निर्धारित 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना ईसा अहमद पाटीलवाडी संघाने धावा बनवल्यात. त्या 66-67 धावांचं लक्ष इथे ठेवले गेले. वाघमारे मॅन फ्रॉम पनवेल, संतोष काटकरी मॅन फ्रॉम पनवेल, अवधूत तांडेल, मीराचा हा बाहुबली खेळाडू अवधूत तांडेल या केसीसी कोकण नगर संघासोबत जोडला गेलाय आणि त्याची फलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु यानंतर समोर दत्तप्रसाद गुडेवटार संघाकडून प्लेइंग लिस्ट काय असेल, कोणते आयकॉन खेळाडू गुडेवटार संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, हेही आपण यानंतरच्या महामुकाबल्यामध्ये पाहणार आहोत. चषक 2025 सुरू असलेला पहिला सामना जेएनएन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात. 66-67 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते यावी जेएनएन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या समोर. यानंतर होणारा सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार दत्तप्रसादी गोडेवटार विरुद्ध केसीसी कोकण नगर यांच्यामध्ये. दत्तप्रसादी गोडेवटार संघाचे कर्णधार गौरव नागवेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. मी केसीसी कोकण नगर संघनायक केसीसी कोकण नगर आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. टॉसबॉक्सच्या दिशेने त्वरित संपर्क साधायचे. कालच्या रचनेमध्ये यशी धमाकेदार अशी फलंदाजी पाहायला मिळाली. भूषण गोळे मॅन फ्रॉम मुंबई, त्याचबरोबर
दर्शन बांदेकर बेस्ट ऑफ 4 आयकॉन प्लेअर खेळताना पाहायला मिळाले. रजत मुंडे या स्पर्धेत पहिली 50 लगावताना पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर आज काही पनवेलचेही खेळाडू KCC कोकण नगरमधून खेळताना पाहायला मिळणार आहेत. टॉस इथे उडवला जातोय. वैभव पावसकर एक क्रिकेट वेड असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस. आणि यावेळी गौरव नागवेकर म्हणजे दत्तप्रसाद घोडेवटार संघ इथे विजेता ठरलाय. पाहूया काय कोणते निर्णय इथे घेतला जातोय. गौरव, कालपासून आपण स्पर्धा पाहतोय, खूप नाणेफेक जिंकणारा संघ इथे विजयी ठरलाय, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये आपण रिझल्ट थोडासा वेगळा पाहिलाय. त्यामुळे आजच्या रजनीची सुरुवात करत असताना पहिला सामना खेळत असताना आपण टॉस जिंकलाय, काय असेल इरादा? क्षेत्ररक्षण करू आणि नक्कीच समोरचा संघसुद्धा खूप चांगला आहे, तर चांगली मॅच होईल. जो चांगला खेळेल तो नक्की जिंकेल. आणि माझ्या मते रत्नागिरीत 2 लाख एक ग्रामपंचायतसाठी पहिली टुर्नामेंट आहे एवढी मोठी, आणि तिथे खेळायचा सगळ्यांना आनंद मिळतो, ही मोठी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. यस, अतिशय चांगलं मत त्याने इथे व्यक्त केलं. बेस्ट ऑफ लक फॉर दत्तप्रसाद घोडेवटार. टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण. यस, KCC कोकण नगर संघनायक आपण चर्चा करत आहोत, कारण आपल्यासोबत पनवेलचे 3 खेळाडू आणि गुहागरचा 2 खेळाडू पनवेलचे आणि एक गुहागरचा, आणि त्याचबरोबर मिऱ्याचा अवधूत तांडेल ही आपल्यामधून खेळणार आहे. समोरचा संघही तेवढाच तगड आहे. आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्हाला दिला गेला, आमंत्रित केले गेले. काय प्लॅनिंग असेल समोरच्या संघाला रोखण्याचं? कारण आपल्यामध्ये ही एक बेस्ट ऑफ प्लेअर आपल्याला खेळताना ते दिसत आहेत. समोरच्या संघामध्ये एक तगडा संघ आहे, त्यामुळे काय प्लॅनिंग असेल पहिल्या सामन्यासाठी? जास्तीत जास्त मी पहिला बॅटिंग करताना 70 ते 80 रन बनवायची कोशिश करू. आणि बॅटिंग बघूया, आता नवीन टीममध्ये पहिल्यांदाच खेळतो आहे, तर बघूया टीममध्ये आता बॅटिंग कशी होती आहे पहिली मॅचला, आणि तसे आम्ही प्लेयर बघूया. यस, साखळी गट आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संधी मिळणार. पहिला सामना हा या क्रीडांगणाचा अंदाज घेण्यासाठी असेल असं कोकण नगरच्या वतीने खेळलं जातं. बेस्ट ऑफ लक फॉर फर्स्ट बॅटिंग. अतिशय दमदार सामना यानंतरही आपल्याला पाहायला मिळणार आहे. KCC कोकण नगर संघातून 2 पनवेलचे स्टारकास्ट खेळाडू, त्याचबरोबर एक गुहागरचा सितारा आणि त्याचबरोबर मिऱ्याचा बाहुबली खेळाडू अवधूत तांडेल आपण KCC कोकण नगर संघातून खेळताना पाहणार आहोत. तर दत्तप्रसाद घोडेवटार बेस्ट ऑफ 11 संघ त्यांनीही इथे दाखल केले, त्यामुळे एक यानंतरचाही एक महामुकाबला इथे पाहायला मिळेल. तोपर्यंत वळूया पहिल्या सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू यू कोबॉक्स. इथे ठेवले गेले जेएनएन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या समोर. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चला, सलामीची जोडी आपण जास्त वेळ घेत आहे. इम्रान आणि गौरव ही सलामीची जोडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसेल. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने 67 धाबांचं लक्ष इथे ठेवले गेले. 36 चेंडू आणि 67 धाबा जसं आव्हान घेऊन मैदानात उतरताना ही जोडी इथे आपल्याला पाहायला मिळेल. ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाकडून काय गेम प्लॅन असेल? पहिली पॉवर प्लेची षटक, पहिली पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स कशा पद्धतीने ते हाताळल्या जातील हे खूप महत्त्वाचं ठरेल. कारण पॉवर प्लेमध्ये पॉवरबाज फलंदाजी आपण कालच्या रात्रीचा विचार केला किंवा आजच्या रात्रीची सुरुवात जर आपण पाहिली, पण ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या मध्ये जो धमाका होणं अपेक्षित आहे तो आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. कारण दर्जेदार गोलंदाज बेस्ट ऑफ 2 ओव्हर्स फेकताना पाहायला मिळाले, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये गोलंदाज इथे हवी ठरलं आहे असं आवर्जून या मैदानावरती आम्हाला सांगावं लागते. जय भैरव चषक 2025 माननीय आमदार उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार किरणजी सामंत साहेब, त्याचबरोबर मुख्य आयोजक इथे आपण पाहतोय विजय शेटखेडेकर, बंटी कीर, राकेश उर्फ बाबा नागवेकर, त्याचबरोबर प्रीतम उर्फ मुन्ना घोसाळे यांच्या आयोजनामध्ये चाललेलं रत्नागिरी जिल्ह्यातील एक ग्रामपंचायतसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण 2 लाखाचं कॅश प्राईज ठेवले गेले आणि हे सर्व श्रेय जात आहे आमच्या या लाडक्या अशा ज्यांच्या तरुणांच्या हृदयावरती ज्यांचं नाव आहे अशी 2 हस्ती, म्हणजेच आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि भैयासेठ सामंत साहेब यांच्या मुख्य प्रायोजकामध्ये आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आहे. आणि ग्रामीण क्रिकेटसाठी एक पर्वणी ठरले.
कारण ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 2 लाखाचं एक भव्य दिव्य असं कॅश प्राईज असणारी स्पर्धा एक ग्रामपंचायतसाठी या क्रीडानगरीमध्ये संपन्न होते आणि हे सर्व श्रेय आहे ते जय भैरव चषकच्या आयोजकांचं आणि नियोजकांचं, कारण त्यांनी घेतलेली मेहनत आहे आणि या मेहनतीचं फळ, कारण आतापर्यंत आपण स्पर्धा पाहत आलो आहे. यावेळी बॉलिंग मार्कवरती इथे दाखल होतोय गोलंदाज पार्थ गांधी, अष्टपैलू खेळाडू, राईट अँड बोर्ड विकेट, पॉवर प्लेचं पहिलं षटक. आकुल टप्पा आहे, पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा वार, बॉल सीमा रेषा पार, षटकार. इरादा स्पष्ट केलाय, पहिलाच बॉल पहिला चेंडू डबलला सीमा पार, पार्थ गांधीवरती हा विठरतोय तो. यावेळी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला गौरव. षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर बाज फलंदाजी गौरवच्या माध्यमातून, परंतु पुढील चेंडू या ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, बॉलवरती येतोय, तत्वर 1 रन सहजपणे प्राप्त केली गेली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा इथे सन्मान राखला गेला, ऑफ ड्राईव्ह केला आणि क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आपण संकेतला इथे पाहिले. 1 रन इथे मिळते, धावसंख्या पोहोचेल 7 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरू असताना नेक्स्ट बॉल. यस, यावी गती खूपच भन्नाट पाहायला मिळाले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आखूर टफा, शॉर्ट ऑफ लेन ठेवली गेलेली डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आणि ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलं. एक चांगली गेम प्लॅन, चांगली रणनीती, कारण फील्ड जर आपण पाहिली तर 4 खेळाडू आहेत जे आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये ऑफ साईडला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिथे फील्ड आहे, जशी फील्ड असेल तशी गोलंदाजी इथे होणं अपेक्षित आहे आणि तोच प्रयत्न पार्थ गांधी करणं अपेक्षित असेल. यावेळी गती कमी पाहायला मिळते, स्टेपिंग केलं, फटका खेळायचा होता ऑन साईडला, बॅटची एज घेतले, गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, तिथे आहे घोषित क्षेत्र आणि 1 रन घोषित स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पाहायला मिळेल 8 या अंकावरती. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला आहे तो इम्रानने पुढे येऊन खेळण्याचा इरादा इथे स्पष्ट केला होता, परंतु प्रॉपरली मिडल झाला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क इथे प्रॉपरली झाला नाहीये. पुढील चेंडू, यस, यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी ती पाहायला मिळाली, वेगवान फेकला गेलेला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू इथे आपण म्हणू शकतो आणि कुठेतरी इम्रानची वीक पॉईंट त्याने इथे पकडलाय असं म्हणावं लागेल, कारण ऑफस्टिकच्या दोन्ही बॉल बाहेर ठेवले गेले आणि इम्रानची जर बॅटिंग स्टाईल पाहिली तर ऑफ साईडला थोडासा ज्या पद्धतीने आक्रमकता जी अपेक्षित असते ती इथे कुठे पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे थोडासा चकताना इथे दिसतोय तो इम्रान. हाही चेंडू यावी लेट कट केलाय, बॉलला डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल, 1 रन इथे मिळते. एकाच धावेवरती मानावं लागलं इथे समाधान. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळेल बिनबाद 9 धावा. अब आयोजन नियोजन असणारी आणि खास करून एक ग्रामपंचायतसाठी खूप मोलाची पर्वणी ठरली ती ही स्पर्धा, कारण 2 लाखांचं कॅश प्राईज आहे आणि एक ग्रामपंचायत पद्धतीमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये 2 लाखाचं बक्षीस लगावणारी रत्नागिरी जिल्ह्यातील मे बी ही पहिली स्पर्धा असावी जो बहुमान या जय भैरव चषकच्या आयोजकांना आणि नियोजकांना इथे मिळतोय. आणि सर्वात महत्त्वाचं या लोकल बॉईज सोबत काही आयकॉन प्लेअरही जोडले जात आहेत. कालच्या रजनीमध्ये जर आपण पाहिलं तर अहमद 11 पावस संघासोबत जोडले गेलेले 4 आयकॉन प्लेअर आणि त्याच्या जोडीला साथ देताना आपण लोकल बॉईज ज्या पद्धतीने शुभम मुरकर खेळला, अहमद नाखवा खेळताना पाहायला मिळाला. यावेळी पॉवर प्लेचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती खेळला गेलेला मोठा फटका, कॅच आउट होतोय गौरव डगआउटच्या दिशेने. सफवान बारगेड, रत्नागिरी एक्सप्रेस
आणि त्याच्या माध्यमातून घेतली गेलेली एक महत्वपूर्ण विकेट. इन्व्हाइट केलं बिग हिट साठी, गती थोडीशी कमी ठेवली, अचूकता दाखवला तो टप्प्यामध्ये आणि कार्यक्रम करायचा होता गौरवला. गौरव फसला. उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल, वेल जज कॅच पाहायला मिळते. पहिला धक्का जेटेड गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला गौरवच्या स्वरूपात. सदुसष्ट धावांचं लक्ष जेनेन गुड मॉर्निंग संघासमोर. सफवान बारगीर रत्नागिरी एक्सप्रेस आणि पहिला चेंडू अचूक लाईन लेंथ मध्ये पाहायला मिळालाय आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलंय. तो सफवान बारगीर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार. यावेळी स्ट्रायकिंग एंडला सफवानचा पुढचा चेंडू राईट अँड राऊंड द विकेट. यावेळी आखूड टप्पा भिरकावून दिले. सीमारेषेच्या पलीकडे जातोय बॉल. पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा. दमदार कामगिरी बाजा बाबा. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ओमकार. स्वागत केलं तर यावेळी गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवरती मिळालेली विकेट आणि त्यानंतर सफवाने चुकवलेला टप्पा, शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि त्यानंतर भिरकावून दिला, हुक केलं बॉलला, डबलला. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी बॉल केलाय फरार. फटका. धावसंख्या जंप झाले आणि पोहोचले ते यावेळी 15 या अंकावरती. ओमकारच्या बॅटमधनं झालेला हा धमाका होता. आखूड टप्पा इथे ठेवला गेला तो सफवान बारगीरच्या माध्यमातून. वेगवान चेंडू आणि परफेक्टली अंदाज घेतला बॉलला. शोल्डरच्या जवळ येऊ दिलं आणि त्यानंतर भिरकावून दिला, हुक केलं बॉलला. ते सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सफवान. नेक्स्ट बॉल. यावेळी गती कमी होती. फसवा बॉल इथे पाहायला मिळतोय. ऑस्ट्रीच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. चकित आणि अचंबित झाला असेल तर यावेळी ओमकार. आपण पाहू शकतो ऑस्ट्रीच्या थोडासा बाहेर टप्पा इथे घेतला गेला आणि थोडासा बाहेर आउटस्विंग इथे पाहायला मिळाला. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना पाहायला मिळते आणि सफवान बारगीर यावेळी कमबॅक करताना इथे पाहायला मिळतोय. यावेळी लो फुल टॉस आहे, बॅटवरती घेतलंय. पाऊल प्लेचं फील्ड इथे पाहायला मिळते. त्यामुळे कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि हा एक शानदार चौकार पाहायला मिळतो ओमकारच्या बॅटमधून. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 19 या अंकावरती. अतिशय शानदार असे क्लासीफुल खेळला गेलेला फटका इथे आपण पाहिला ओमकार याच्या बॅटमधून. कारण वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल आणि त्यामुळे शेवटपर्यंत ठेवली गेलेली नजर आणि बॅट परफेक्टली टाइम करून खेळताना पाहायला मिळाला तो ओमकार. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका 4 धावा देऊन जाईल. सफवानवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो यावेळी ओमकार याचा. 1 षटकार 1 चौकार त्याने लगावलाय. पुढील चेंडू यावेळी परफेक्ट यॉर्क होता. खोदून काढायचा इरादा परंतु बॉटम एज घेतलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळते. पहिला चेंडू विकेट प्राप्त केली. गौरवला डगआउटचा रस्ता दाखवला. दुसरा चेंडू ओमकारच्या बॅटमध्ये निघालेला षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि त्यानंतर मिळालेली डिक्लेअर स्वरूपात 1 रन. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केले ती सफवान याने. पुढील चेंडू घेऊन तो इथे सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंग एंडला ओमकार इथे सज्ज होईल. यस, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा इरादा परंतु बॅट चेंज घेतले. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. घोषित क्षेत्र 1 धावेसाठी. 1 रन घोषित स्वरूपात इथे मिळते. षटक क्रमांक समाप्त होत आहे ते दुसरं. पॉवर प्लेची दोन्ही षटके इथे समाप्त होत आहेत आणि पॉवर प्लेमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 21. आतापर्यंत गडी गमावलेत ते यावी 1 गडी बाद 21 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करत असताना जेनेन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघाची
21 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 24 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. चोवीस चेंडू आणि 46 धावांची राहिली इथे आवश्यकता. 4 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. सरासरी जर इथे आपण पाहिली तर 11 ते 12 रिक्वायर्ड रन रेट असेल. एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये खेळणं आवश्यक आहे. रन रेट मेंटेन करून पुढे जाणं अपेक्षित असणार आहे. कोणाला तरी एकाला रिस्क घ्यावी लागेल. नेहमी म्हटलं जातं की रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा रिस्क घेणाराच मोठा होतो. आणि इथे रिस्क मात्र दोघांपैकी एका फलंदाजाला घेणं अपेक्षित आहे. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी ती ऑन साईडला पुल करण्याचा इरादा होता. बॅटची एज घेतले. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या आपल्याला 22 या अंकावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. अनुराज आहे. अनुराज या क्रीडांगणावरती दमदार कामगिरी करताना आपण वारंवार पाहत आलोय. इथे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अनुरागच्या माध्यमातून आपल्या संघासाठी दमदार कामगिरी राहिले आणि तीच कामगिरी या चषकामध्येही त्याला करणे आवश्यक असेल. फेकला जाणारा हा बॉल इथे आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा होता. मिस टाइम शॉट आहे. प्रॉपरली मिडल झाला नाही. उंच हवेमध्ये पाहायला मिळाला बॉल. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, पकडतोय झेल आणि इथे संपतोय. तो यावेळी फलंदाजाचा खेळ. दुसरा बसतोय इम्रानच्या स्वरूपात. JNN गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अनिकेत यावेळी मैदानामध्ये प्रवेश करताना इथे आपण पाहतोय. दुसरा धक्का इथे बसलाय. JNN गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला 67 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग इथे सुरू आहे. अनुराजने पुन्हा एकदा स्वतःला इथे सिद्ध केले. यशस्वी गोलंदाज ठरतोय. ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन तो इथे दाखल झालाय. आणि अनुराजच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. न्यू बॅटर अनिकेत स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. अनुरागचा पहिला बॉल खेळण्यासाठी तो इथे सज्ज होईल. यासेवी चांगला बाउन्स पाहायला मिळतोय, परंतु खूपच जास्त हाईट इथे पाहायला मिळाली, त्यामुळे पंचांनी ते दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल ती 1 रन. व्हाईट बॉलचा दिला गेलेला इशारा. आणि यस यावेळी थर्ड अंपायरकडे दाद मागितली जाते, कारण एक एक रन इथे महत्त्वाचे. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत आलाय. वाईड बॉल आणि हाईटचा दिला गेलेला हा वाईड बॉल आहे, त्यामुळे फलंदाजाने इथे दाद मागितली, क्षेत्ररक्षकाने इथे दाद मागितले थर्ड अंपायरकडे. पाहूया काय येतोय निर्णय. जसजशी सामन्यांना इथे सुरुवात होते तसतशी क्रिकेट रसिकांची यानंतर मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते आणि पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. यस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या पोहोचेल 23 अंकावरती. यस, व्हाईट बॉल. खूप वेगवान चेंडू आणि अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळतोय या बॉलमध्ये, त्यामुळे थोडासा निराश झाला अनुराज, परंतु 1 रन मात्र संघाला इथे मिळाली. ते JNN गुड मॉर्निंग संघाला फील्ड पुन्हा एकदा तयार होते. सीमारेषेच्या दरम्यान खेटून उभे केले गेलेले क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावी गती लाजवाब, फटका त्याही पेक्षा सरस सीमारेषेच्या पलीकडे जातोय, मिळणार नाही संधी. ती सफवान याला पाहत राहील बॉलकडे आणि बॉल त्याला करेल बाय बाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 6 धावा आणि धावसंख्या पोहोचेल ती यावी 29 अंकावरती 29 रन.
वा अनुराज थोडासा रनिंग ट्रॅकमध्ये डिस्टर्बन्स, त्यामुळे अंतिम क्षणी स्वतःला रोखतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तो सज्ज होईल. दबाव यावी अनुराजवरती, कारण या चेंडूवरती लगावला गेलेला षटकार, दमदार खेळला गेलेला फटका, सफवान बॉलपर्यंत पोहोचण्याचा रोखण्याचा पुरेपूर त्याने केलेला प्रयत्न मात्र असफल ठरले त्याचे प्रयास. पुढील चेंडू यस लो फुलटॉज आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, बॉलवरती येईल, फील्ड करेल, तत्वर मिळेल ती 1 रन आणि या एका रनने धावसंख्या पोहोचेल यावी 30 या अंकावरती. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. अनुराज ऑन दी मार्क, राईट अबोव्ह द विकेट, नेक्स्ट बॉल. यस परफेक्ट यॉर्क होता, व्हाईट लँड यॉर्क पाहायला मिळतोय, गती लाजवाब, टप्पा अचूक, बॉलपर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न ओमकारचा इथे पाहायला मिळाला नाही. यष्टिरक्षकाकडून शानदार क्षेत्ररक्षण बट्टी पाटील आहे आणि त्याने बॉल इथे केला तर केलाय. इथे डॉट बॉल पेश केला जातोय अनुराजच्या माध्यमातून. कमबॅक करायचंय अशा डॉट बॉलची आणि एका दुसऱ्या विकेटची आवश्यकता असेल ती पाटीलवाडी संघाला. ओहो यस थोडासा अडखळलाय तो अनुराज. क्रीडांगणावरती थोडासा अडथळा, त्याला इथे ज्यावेळी लँड केलं, जम्प करून लँड केलं गेलं त्यावेळी थोडासा सरकला गेला तो अनुराज, आणि परंतु कोणतीही दुखापत त्याला झालेली पाहायला मिळालं नाही. अंतिम क्षणी त्याने रोखलं आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये तिथे सज्ज होईल, कारण ज्या पद्धतीने आपण जम्प करतो आणि त्यानंतर शोल्डर आपण बेंड करत असतो, परंतु तिथे सरकला गेल्यामुळे बॉल क्लिअर फेकू शकला नाहीये. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची एज घेतले, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथे दाद मागितली जाईल ते पुन्हा एकदा थर्ड एम्पायरकडे. हाईट इश्यू आहे, बॉल रिचच्या म्हणजेच कमरेच्या वरती जर आहे का हे पाहण्यासाठी थर्ड एम्पायरचा वापर इथे केला जाईल. खूप वेगवान फेकला गेलेला हा चेंडू होता, फुल टॉस चेंडू इथे पाहायला मिळाला, बॉटम एज घेतले, बॅटची एज घेऊन इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय तो डिक्लेअर झोनमध्ये. फलंदाजाने लागलीच पंचांकडे दाद मागितली नो बॉलसाठी आणि ग्राउंड एम्पायरने थर्ड एम्पायरकडे मागितलेला प्रतिसाद. थर्ड एम्पायरच्या माध्यमातून काय येतो निर्णय तो इथे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे टीम मीटिंगमध्ये चर्चा बातचीत आणि थर्ड एम्पायरकडे लक्ष ठेवून असताना संपूर्ण टीम ईसा अहमद स्पोर्ट्स पाटीलवाडी संघ एक ग्रामपंचायत पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा, यामध्ये आपण 4 आयकॉन प्लेअर खेळू शकता आणि एक ग्रामपंचायतसाठी सर्वात मोठी पर्वणी असेल, क्रिकेटची मेजवानी असेल, कारण खूप मोठं बक्षीस म्हणजे 2 लाखाचं कॅश प्राईज आहे एक ग्रामपंचायत स्पर्धेसाठी लगावलं गेलेलं. आणि त्याचबरोबर आणखीन एक चांगलं नियोजन म्हणू शकतो आपण, कारण इथे आपण तिसऱ्या अंपायरकडे दाद मागू शकता. एखादा पंचांचा निर्णय किंवा पंचाला कोणती अडचण आली तर आपण तिसऱ्या अंपायरकडे दाद मागू शकता. यस फेअर डिलिव्हरी आहे, 1 रन डिक्लेअर स्वरूपात इथे मिळेल, बॉल काउंट केला जाईल आणि षटक क्रमांक इथे समाप्त होते ते 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या ते 31, म्हणजेच काय येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये धावा इथे बनवायच्या त्या 36 पर ओव्हर. 12 धावा इथे बनवणं आवश्यक असणार आहे. 18 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण, परंतु या समीकरणाचा सूत्रधार कोण बनणार, सूत्र कोण आपल्या हातामध्ये घेणार. एका बाजूला असेल तो अनिकेत, दुसऱ्या बाजूला ओमकार. ओमकारची जर आपण फलंदाजी इथे पाहिले तर 1 षटकार 1 चौकार त्याने इथे लगावलाय. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि अनिकेत जर आपण पाहिला तर 7 धावेवरती खेळताना आपल्याला अनिकेत पाहायला मिळणार आहे. यस बॉलिंग मार्कवरती संकेत पवार, फणसवडेचा हा सितारा, ज्याने पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली, परंतु इथे
गोलंदाजीही चांगली करणं गरजेचं असेल. मित्रांनो, आयुष्य असू द्या किंवा खेळ असू द्या, तुम्हाला संकट तर तुमच्यासमोर संकट तर येतच राहणार, परंतु संकटांवरती तुम्ही कशी मात करता यावरती तुमच्या रिझल्ट अवलंबून असतो, यावरती तुमचा निकाल अवलंबून असतो. जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि जो संकटांवरती मात करतो त्याला मिळते वाट. आणि इथे मात करायची आणि आपली विजयाची वाट इथे सुरस करायची आहे. यावेळी बॉलला फॉलो केलं गेलं आणि पॉईंटच्या दिशेने पंच केला बॉलला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, करत नाहीये चूक, बॉल फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत घेतली जाईल ती 1 रन आणि एका धावेने धावसंख्या पोहोचेल 32 अंकावरती. संकेत पवार आहे, अनुभवी आहे, तगडा अनुभव, आणि त्याचमुळे पाटीलवाडी संघासोबत तो जोडला गेलाय. फणसोळे गावातील टीम मधून तो खेळताना आपण पाहत आलोय. यावेळी इन्स्विंग चेंडू आहे, चांगला बाउन्स इथे मिळतोय, दिशा अचूक पाहायला मिळाली आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न या बॉलमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगलं रनिंग इथे पाहायला मिळालं, अचूकता दाखवली, ऑफ स्टेजच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल आणि एक चांगला बाउन्स इथे प्राप्त करताना संकेत पवार पाहिला आणि त्यामुळे असफल ठरला तो फलंदाज. आलेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या बिलो फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक 30 मध्ये फील्ड करेल, या यश त्यांना स्पर्श करून बॉल गेलाय. कव्हर फील्ड इथे पाहायला मिळाली, परंतु बेल्स मात्र इथे ड्रॉप होऊ शकल्या नाहीयेत. अचूकता इथे दाखवली होती, परफेक्ट यष्ट्यांचा वेध घेतला गेला होता. तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॉलचा केला गेलेला पाठलाग, परफेक्ट केला गेलेला गॅदर आणि परफेक्ट दिशेला केलं गेलेलं हिटिंग इथे पाहायला मिळालं. चांगला क्षेत्ररक्षक इथे म्हणू शकतो आपण. एकच धाव इथे मिळाली आणि एका धाव्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 33 रन, 33 धावा. अजूनही 34 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर. संकेत पवार, नेक्स्ट बॉल. यस, यावी गती कमी होती आणि जोरदार अपील आहे आणि फलंदाज इथे गारद होतोय. तिसरा धक्का अनिकेतच्या स्वरूपात गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला इथे बसेल. अनिकेत यावी निराश होईल, हताश होईल, डगआउटच्या दिशेने परतेल, परंतु जोशपूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण असेल तर ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाच्या कोठ्यामध्ये. सातत्यपूर्ण खेळ या पिचवरती, या मैदानावरती, या विकेटवरती करत आलाय सचिन. त्यामुळे पूर्ण ज्ञात आहे या क्रीडांगणाची, या विकेटची महती याला माहिती आहे. धावसंख्या आहे 33 रन आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. संकेत पवार बॉलिंग मार्गवरती ते सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला सचिन. यस, यावेळी स्टेपिंग केले, थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल इथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय, निसटलाय झेल. इथे संधी मिळणार आहे सचिनला. पाहिजे तसा मिडल झाला नव्हता, उंच हवेमध्ये पाहायला मिळाला होता बॉल, परंतु क्षेत्ररक्षक परफेक्टली जज करताना पाहायला मिळतोय. परंतु अंतिम क्षणी प्रॉपरली ज्या पद्धतीने पकडणं बॉल अपेक्षित असतं ते मात्र इथे होऊ शकलं नाही. त्यामुळे निसटला झेल. एकच रन इथे मिळते ती संघाला. धावसंख्या पोहोचते ती यावी 34 रन, 34 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फॉरवर्डला आला, स्टेपिंग करून खेळण्याचा इरादा त्याने केला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, आडव्या बॅटने वार केला होता, परंतु परफेक्टली मिडल होऊ शकला नाही बॉल, परंतु 1 रन इथे मिळाले. यस, यावी गती कमी होती, मिडल स्टिकला टार्गेट करण्यात डिलिव्हरी ते पाहायला मिळते. खेळण्यास असमर्थ ठरलाय तो फलंदाज आणि षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करत असताना चेन्नई गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबची धावसंख्या आहे 34 रन, लॉस ऑफ 3 विकेट.
33 धावांची आवश्यकता. 16.5 रिक्वायर रन रेट इथे असणार आहे. तुम्हाला इथे धमाका करावा लागेल, ब्लास्ट करावा लागेल, मोठे फटके खेळणं इथे अपेक्षित आहे. आपल्याला जर विजयी व्हायचं असेल तर विजया होण्यासाठी ज्या पद्धतीने खेळणं, ज्या पद्धतीने गोलंदाजावरती तुटून पडणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. त्या पद्धतीने जशी स्थिती आणि जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे क्रिकेटरला खेळ करणं गरजेचं असतं, फलंदाजाला खेळ करणं गरजेचं असतं. तो फलंदाजी इथे होणं अपेक्षित आहे. स्ट्रायकिंग एंडला सचिन वैयक्तिक 1 धावसंख्येमध्ये खेळतोय. यावेळी फेकला गेलेला बॉल, एक वेगवान चेंडू, परंतु असफल ठरतोय. तो सचिन डगआउटच्या दिशेने परतेल. 4था धक्का इथे बसेल युनियन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा होता तो सचिनचा, प्रॉपरली मिडल झाला नाही. बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो कव्हरच्या दिशेने 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक केली नाही चूक आणि एक दर्जेदार कॅच तो पकडताना इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे 4था धक्का गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला. त्यासाठी इथे दाखल होईल तो युनियन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा अजय इंगळे. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अजय इथे ब्लास्ट करेल का, कारण इथे धमाका करणं अपेक्षित आहे. परंतु जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं इथे असणार नाही काही, कारण अनुराज आहे बॉलिंग मार्गवरती आणि या विकेटचा पुरेपूर चांगला अभ्यास अनुराजकडे आहे. यस, वाईडलाईन यॉर्क फेकण्याचा इरादा होता. बॉलला कट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, परंतु बॅटची घेतली गेलेली एज. सेकंड स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन 1 रन देऊन जाईल. सिंगल डबलने इथे काही विशेष फरक पडणार नाहीये ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघावरती, परंतु एखाद दुसरा जर बिग हिट इथे पाहायला मिळाला तर गोलंदाजाला अंडर द प्रेशर आणलं जाऊ शकतं, कारण तुम्हाला दबाव निर्माण करणं इथे अपेक्षित आहे. यस, यावेळी ऑफस्टीच्या खूपच बाहेर ठेवला गेलेला बॉल आहे. वाईड लाईनला क्रॉस करून जातोय. पंचांचा इशारा येतोय तो डॉट बॉल. अचूकता आणि भेदकता अनुराजच्या माध्यमातून या मैदानावरती, कारण आपण चर्चा केली होती अनुराजला सातत्यपूर्ण या विकेटवरती तो खेळत आलाय, या मैदानावरती खेळत आलाय, त्यामुळे या विकेटची कमी आणि हमी याला इथे माहिती आहे. यस, यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज इथे असफल ठरेल. शफल तर झाला परंतु फलंदाज इथे असफल झाला. कॅच इथे पकडलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, आणखीन एक मोहरा इथे गारत आणि इथे विकेट गेले ती 5वा धक्का इथे बसतोय युनियन गुड मॉर्निंग संघाला. धावसंख्या 5 गडी बाद, 35 रन, 35 धावा. यावेळी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज सूरज इथे दाखल झालाय. अनुराजचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. राईट हँड राऊंड द विकेट मारा करेल का. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, फील्डमध्ये तो बदल करावा लागेल, कारण राईट लेफ्ट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे ज्याप्रमाणे फलंदाज येईल त्याप्रमाणे फील्ड इथे बदलली जाईल. अनुराज पुढील चेंडू घेऊन. यावेळी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान. सफवान बारगीर बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय. थोडासा अडखळतोय बॉल फील्ड करत असताना, परंतु इथे प्राप्त केली जाईल ती फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या 36, 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. अडचणीमध्ये आलाय तो यावेळी युनियन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघ. सुरुवात ज्या पद्धतीने अपेक्षित होती, 67 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून रन रेट मेंटेन करणं अपेक्षित होतं. सिंगल डबल घेत पुढे जाणं अपेक्षित होतं, परंतु बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये काही फलंदाज इथे गारद झाले, त्यामुळे अंतिम षटकांमध्ये
इथे मात्र दमखम दाखवावा लागतोय. यावेळी एक क्लासी शॉट आहे परंतु मिसफिल्ड इथे पाहायला मिळते. बॉल पर्यंत पोहोचलाही होता परंतु बॉन्सने इथे थोडीशी अतिरिक्त उसळी इथे घेतली त्यामुळे फील्डमध्ये ऋतिक इथे चकलेला पाहायला मिळतोय. बॉल त्याला चकवतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते. तर यावेळी 4 गडी बाद 40 या अंकावरती. दरम्यान षटक क्रमांक समाप्त झालाय ते 5वं आणि इथे मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी असताना 27 धावांची आवश्यकता इथे राहील. 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण इथे असताना काय घडणार काय बिघडणार कोणता संघ विजयी सलामी देणार हे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. सहा चेंडू निर्णायक 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. मार्गवरती अतुल शेवटचं षटक अतुलच्या हातामध्ये सोपवलं गेले. शेवटचं निर्णायक षटक आणि यावेळी अतुलच्या हातामध्ये सोपवले गेले ही जबाबदारी. 6 चेंडू आणि 27 धावा. या मैदानावरती 32 धावा झालेल्याही आपण पाहिल्यात परंतु यावेळी 27 धावा बनवल्या जातील का. पहिला चेंडू स्टेपिंग करून खेळलाय स्टेट खेळलाय. सफवान आहे पकडतोय कॅच आणि एक शानदार झेल पकडताना सफवान वार गेला इथे आपण पाहिलं आणि यशस्वी ठरतोय तो अतुल. न्यू बॅटर स्मितेश बोरकर मॅन फ्रॉम चिंचकरी. चिंचकरीचा एक आक्रमक फलंदाज परंतु यावेळी त्याला उशिराने मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. पावस प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर पावस येथे होणाऱ्या स्पर्धा त्याचबरोबर गोल्ड चॅम्पियन ट्रॉफी या दोन्ही स्पर्धांमध्ये अतिशय अप्रतिम फलंदाजी आक्रमक फलंदाजी आणि त्याचबरोबर चिंचकरी येथे झालेल्या विविध ट्रॉफ्या आणि त्यामध्ये केले गेले धमाकेदार फलंदाजी पण एक आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू स्मितेश बोरकर चिंचकरीचा रहिवासी. तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू बाकी असताना तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 27 धावांची आवश्यकता संघाला इथे आहे. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ती 42 या अंकावरती. 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 25 धावा. अतुल बॉलिंग मार्गवरती सज्ज. एक चांगला दावा इथे ठोकलाय इसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाने कारण फलंदाजीमध्ये ही अतिशय दर्जेदार पेशकश पाहायला मिळाली. पार्थ गांधीच्या माध्यमातून केली गेलेली फलंदाजी आणि त्याने केलेल्या 32 धावा त्यामुळे एक फायटिंग स्कोर इथे उभारला गेला आणि त्यानंतर गोलंदाजांनीही ते दर्जेदार गोलंदाजी ते केले आणि आपल्या संघाला पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता. डिक्लेअर स्वरूपात मिळेल ती 1 रन. एका सभेवरती मानावं लागले ते समाधान. धावसंख्या पोहोचते 43 रन 43 या धावसंख्येवरती. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 24 धावा. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार लगवावे लागतील आणि तरच आपला संघ विजय होऊ शकतो. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू
स्टेट खेळ आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करेल. एकच रन स्मितेशच्या खात्यामध्ये जोडली जाईल, संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाबसंख्या 44 रन, 44 धाबा. यस, थर्ड एम्पायर पंचांच्या माध्यमातून थर्ड एम्पायरकडे कॉल दिला गेलाय. बॉलची हाईट इथे तपासली जाईल, चेक केली जाईल. रिव्ह्यू इथे मागितला जातोय. बॉलची हाईट इथे तपासली जाईल. फुल टॉस चेंडू होता. त्यामुळे फलंदाजाने पंचांकडे इथे दाद मागितली आणि पंचाने तिसऱ्या एम्पायरकडे दिला गेलेला कॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक एक रन इथे खूप महत्वाचे, एक एक बॉल इथे खूप महत्वाचा आहे. पाहूया अंतिम निर्णय काय येतोय. यस, आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. यस, फेअर डिलिव्हरी. बॉल काउंट केला जाईल. धावसंख्या 44. 23 धावांची आवश्यकता इथे असेल. अतुल बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होईल. पुढील चेंडू घेऊन तो सज्ज होईल. फलंदाजांना आक्रमण करणं अपेक्षित होतं, ते आक्रमण इथे मात्र होऊ शकलं नाही. जेनिन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून त्यामुळे थोडासा निराश असेल, हताश असेल तो संघ. परंतु इथे चर्चा होईल पाटीलवाडी संघाची. परंतु यावेळी फटका लाजवाब आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने लगावला गेलेला हा टोला सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावा देऊन जाईल. धावसंख्या पोहोचेल 50 या अंकावरती. 17 धावांची असेल आवश्यकता. 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना फटका लाजवाब पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल, स्वीट साऊंड आणि ज्या पद्धतीने खेळला गेला होता, जणू काही त्या बॉलवरती शिक्काच लगावला गेला होता. तो 6 धावांचा असा खेळला गेलेला हा फटका 6 धावा देऊन इथे जातोय. आपण पाहतोय जय भैरव चषक 2025 कालच्या रजनीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ अहमदी 11 पॉवर्स, ज्या संघातून आपण 4 आयकॉन प्लेअर पाहायला मिळाले. दर्शन बांदेकर, रजत मुंडेने लगावलेलं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक इथे आपण पाहिलं. भूषण गोळेच्या माध्यमातून दमदार फलंदाजी. अमित नाईक, हे 4 आयकॉन प्लेअर आपल्याला कालच्या रजनीमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि शेवटच्या सामन्यामध्ये म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये भूषण गोळे काय तुफानी फलंदाजी केली. 36 धावांची दमदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि प्रत्येक आयकॉन प्लेअरने कालच्या रजनीमध्ये अतिशय दमदार खेळ केलाय. दर्शन बांदेकर उशिराने दाखल झाला, परंतु आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने केलेले पेशकश अतिशय लाजवाब ठरली. मॅच विनिंग परफॉर्मन्स या 4ही आयकॉन प्लेअरकडनं पाहायला मिळाला. आणि त्यामुळेच सेमीफायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ अहमदी 11 पॉवर्स संघ इथे ठरलाय. अतुल बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता इथे आहे. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळेल. ओमकार एकाकी झुंज देताना, एकाकी लढत देताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक राहिले तो एक अंतिम चेंडू आणि धावांची इथे आवश्यकता असणार आहे ती 11. 1 चेंडू आणि 11 धावा. रन रेट मेंटेन करून स्टार्टिंगला म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 षटकं होती. त्या षटकांमध्ये ज्या पद्धतीने जर इथे क्रिकेट खेळलं गेलं असतं किंवा फलंदाजी इथे झाली असती तर इथे मात्र रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु यावेळी खोदून काढण्याचा इरादा होता. डॉट बॉल येतोय आणि हा सामना मात्र 1 रन इथे घेतली जाईल. 1 रनने धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 57 या अंकावरती. आणि 10 धावांनी हा सामना इथे जिंकला गेलाय. तो ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून टॉस इथे जिंकला गेला होता. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलं ते ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघाला. दमदार केली गेलेली सुरुवात, पार्थ गांधीने केलेला धमाका आणि त्यानंतर बनवल्या गेलेल्या 66 धावा, 67 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. परंतु एकाकी झुंज देताना इथे आपण ओमकार याला इथे पाहिलं. ओमकारच्या बॅटमधनं
ओमकारच्या बॅटमधून एक षटकार आपण इथे पाहिला, 2 चौकार त्याने लगावलेत आणि शेवटपर्यंत एकाकी झुंज देताना आपण पाहिले आणि दमदार 20 धावांची खेळी आपण ओमकारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. नाबाद 20 धावा ओमकारने इथे आपल्या संघासाठी इथे बनवल्या, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने आक्रमण अपेक्षित होतं ते इथे झालं नाही, त्यामुळे हार पत्करावी लागते ते जेन्युइन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला. आणि पहिली विजयी सलामी देताना इथे आपण पाहतोय ईसा अहमद पाटीलवाडी संघ. यानंतर होणारा दुसरा महामुकाबला असेल केसीसी कोकणनगर विरुद्ध दत्तप्रसादी गुडेवटार. टॉस जिंकलाय तर दत्तप्रसादी गुडेवटार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. केसीसी कोकणनगर संघाला फलंदाजीसाठी इथे केले आमंत्रित. आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच विनर, बेस्ट परफॉर्मर्स, बॅटिंगच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून देणारा रत्नागिरी जिल्ह्याचा एक रायझिंग स्टार म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय तो पार्थ गांधी, मॅन ऑफ द मॅच.